महागाव घटनेच्या निषेधार्थ पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन। महाराष्ट्र नर्सिंग गव्हर्नमेंट असोसिएशनचे जिल्हाभर आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला, मारहाण, रुग्णालयातील तोडफोड तसेच जीवे मारण्याच्या धमकीच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र नर्सिंग गव्हर्नमेंट असोसिएशनतर्फे पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी दिनांक 20 ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले। दिनांक 18 ऑगस्टच्या रात्री महागाव ग्रामीण रुग्णालयात किरकोळ जखमेवर उपचारासाठी आलेल्या व्यक्तीकडून कर्तव्यावरील डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ व अरेरावी करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यानंतर संबंधित व्यक्ती मोठ्या जमावासह रुग्णालयात परत आला। यावेळी परिस्थिती चिघळून निवासी ब्रदर नर्सिंग कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली। तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनतर्फे पुसद उपजिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून घटनेचा तीव्र निषेध नोंदविला। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची ठोस हमी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवा बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होणे गंभीर बाब असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात महाराष्ट्र नर्सिंग गव्हर्नमेंट असोसिएशन पुसद जिल्हा यवतमाळचे अध्यक्ष कैलास मुधोळकर, उपाध्यक्ष मंगल देशमुख, गजानन कॅथमवाड, सचिव ज्योत्स्ना फिलिप, विद्या डाले, गजू चव्हाण, प्रीती प्रधान, रवीना भटकर, पल्लवी भालेराव, वर्षा कांबळे, प्रियंका रामटेके तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सिंग असोसिएशनचा हमारी यूनियन आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे। आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। दहशत नको। नमस्कार, मी गजू चव्हाण, इंचार्ज सिस्टर। महागाव येथे 18/8/2026 रोजी झालेल्या नर्सिंग ऑफिसरवर हल्ल्यामध्ये साधी ड्रेसिंग व्यवस्थित केली नाही म्हणून नर्सिंग ऑफिसरला मारण्यात येते आणि त्या बळावर त्यांना 30-40 लोकांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही। आम्ही आमचा जीव वाचवायचा की पेशंटचा जीव वाचवायचा हे महागंभीर बाब आहे। आम्हाला सुरक्षा ही भेटलीच पाहिजे। सुरक्षा गार्ड आमच्यासाठी रात्रभर 24 तास इमर्जन्सीमध्ये असलेच पाहिजे। आम्हाला CCTV ही मिळालीच पाहिजे। आमच्या हक्कासाठी आम्ही इमर्जन्सी ड्युटी, लेकरं, लहान लहान मुलं घरी सोडून ड्युटीवर येतो। आमच्यावर हा अन्याय इथे होत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही। त्याकरिता आम्ही ह्या हल्ल्यासाठी त्यांच्या हल्लेखोरावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। त्याला 10 वर्षाची किमान शिक्षासुद्धा झालीच पाहिजे। तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू आणि आंदोलनामध्ये माघार घेणार नाही। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन पुसद जिल्हा यवतमाळ अध्यक्ष कैलास मुधोळकर। काल जो महागावमध्ये प्रकरण घडलं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पुसद येथे कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। त्या कामबंद आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत, जो कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे की पोलीस संरक्षण देण्यात यावं। त्यानंतर प्रत्येक RH किंवा SDH या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी। त्यानंतर पूर्ण RH किंवा SDH ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल यामध्ये मनुष्यबळ पूर्णपणे भरण्यात यावा। ह्या आमच्या प्रमुख मागण्या राहतील। चौथी आमची मागणी आहे की संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील RH असेल किंवा SDH असेल या सर्व ठिकाणी अद्ययावत CCTV लावण्यात येऊन आम्हाला त्या प्रकारे सिक्युरिटी देण्यात यावी।